28 नोव्हेंबरचं महत्त्व नव्याने मला सांगण्याची गरज या ठिकाणी वाटत नाही, कारण ज्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा दीर्घकाल उलटला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून संविधान आपल्यापर्यंत पोहोचलं. आपल्या सर्व सारस्वतांना माझी आग्रहपूर्वक विनंती असेल की त्यांनी कृपया आपल्या जागेवर उभं राहावं. उजवा हात समोर करून आपण उद्देशिकेचं वाचन करणार आहोत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. विश्राम. भारत माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. राष्ट्रगान शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. एक साथ विश्राम. आनंदी, कधी थोडे कावरे बावरे असे रेडिओ स्टार कविमित्र प्राध्यापक उत्तम निवेदक संजयजी कावरे यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. त्यांनी व्यासपीठावरती आपली उपस्थिती दर्शवावी. संजयजी कावरे यांचं अंतरंग शोधण्यासाठी निघाले आहेत अंजनाजी भंडारी. अर्थात त्यांच्या अंतरंगात त्या डोकावत आहेत संवादयात्री धुंडारी. मुलाखतकार कवयित्री डॉक्टर अंजनाजी भंडारी यांना विनंती असेल की त्यांनी कृपया स्टेजवरती व्यासपीठावरती आपली उपस्थिती दर्शवावी. आणि आपणा दोघांनाही विनंती असेल की प्रश्नोत्तर सदर जे आहे ते आपण अगदी त्वरेने सुरू करावं. की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावीत गाणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावीत गाणी. देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. सांज प्रवाही बुडताना अलगद भरून यावे, अलगद भरून यावे. या ओळी इथे घेण्याचं प्रयोजन असं आहे
की आपण बघत आहात माझ्या बाजूला एक प्रसन्न व्यक्तिमत्व प्राध्यापक संजय कावरेजी बसलेले आहेत आणि त्यांचं मुलाखत घेण्यासाठी बहुतेक परीक्षा बघण्यासाठीच आयोजकांनी मला इथे बसवलं आहे. सर यशवंतराव कला महाविद्यालय मंगळूरपीर येथे मराठीचे प्राध्यापक आहेत. मराठी वाङ्मयाचा गाढा अभ्यास त्यांचा आहे. म्हणजे बघा, एक कवी त्यात प्राध्यापक म्हणजे एकदा वर्गात शिरलं की 1 तास पूर्ण म्हणजे 40 मिनिट झाल्याशिवाय ते बाहेर पडणार नाहीत. आणि सांगूनवेडे सर म्हणतात 11 मिनिटाची मुलाखत घ्या. म्हणजे परीक्षा कोणाची आहे? म्हणून म्हटलं आयोजकांनी परीक्षा घेण्यासाठीच मला इथं बसवलं आहे की काय. अनेक वृत्तपत्रांमधून सरांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सरांच्या कविता सादर झालेल्या आहेत. शब्दवेल साहित्य मंच मुंबईचा स्वर्गीय संतोषभाऊ कोकाटे राज्यस्तरीय हास्यकवी 2021चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या कवितेने विशिष्ट म्हणजे त्यांच्या रचना ह्या अष्टाक्षरीमध्ये असतात आणि म्हणून त्यांना स्वतःची एक अशी लय असते. तर सर मी तुमच्यासाठी म्हणून 2 ओळी बोलणार आहे इथे खास तुमच्यासाठी की प्रतिभा प्रांताचा तू अतिथी, प्रतिभा प्रांताचा तू अतिथी सारी दारे तुझ उघडी, प्रतिभा प्रांताचा तू अतिथी सारी दारे तुझ उघडी, पंख पसरुनी विहरे त्याला जाईल तेथे पाय घडी, जाईल तेथे पाय घडी. वाह वाह. या ओळी इथे घेण्याचं मुख्य कारण म्हणजे की सर वेगवेगळ्या क्षेत्रात लीलया विहार करत असतात. जिथे जावं तिथे यश त्यांना पायघडी घातल्यासारखंच सामोरं जातं. म्हणून मी म्हटलं की पंख पसरुनी विहरे त्याला जाईल तिथे पायघडी. सरांचे आजवर 300पेक्षा कार्यक्रम झालेले आहेत आणि ते सर्वही रंगतदार झालेले आहेत. सरांच्या कवितेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर वऱ्हाडी भाषेत बोलतात आणि त्या भाषेत लिहितातसुद्धा. वऱ्हाडी भाषेची मज्जा तुम्हाला काय सांगू राजे हो. माया वऱ्हाडीची माती, माझ्या वऱ्हाडीची माती फुलवेते नाती गोती, अभंग तुकोबाचा गाती, अभंग तुकोबाचा गाती, फुले इंच इंच छाती. अशी ही गोड मराठी भाषेची उपभाषा असणारी वऱ्हाडी भाषा आणि त्यात सर आपलं इतकं छान गोड असं लिखाण. म्हणून मला पहिला प्रश्न सरांना असा विचारावासा वाटतो की सर तुम्ही लिखाणाला केव्हा सुरुवात केली आणि त्यातही वऱ्हाडी भाषेतच तुम्हाला लिखाण करावंसं का वाटलं? सर्व उपस्थित श्रोत्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक मी स्वागत करतो. पहिला प्रश्न डॉक्टर अंजनाताईंनी विचारलेला आहे की लिहायला कधी सुरुवात केली. तर मी असं सांगतो की जेव्हा मी 10व्या वर्गात होतो तेव्हा माझी एक पहिली कविता, पण एवढी सुंदर नव्हती, पण मला आनंद देण्यास ती पुरेशी होती. लहानपणापासून थोडंसं माझा स्वभाव होता एखादी गोष्ट पटकन काव्यामध्ये जोडणे, यमकामध्ये एखादी गोष्ट बोलणे असं सहज होतो. मी अंजनाताईंना एक प्रसंग सांगतो की आमच्या घराबाजूला एक सहकारी सोसायटीचं एक किराणा दुकान होतं आणि तिथं आमच्याच गावातले एक गृहस्थ किराणा मधून देण्याचं काम करायचे. तर त्यांनी अशी एक ग्राहकांसाठी एक म्हण लिहिली होती. कशी लिहिली होती माहीत आहे की नाही घडीचा भरवसा उधार माल द्यावा कसा, असं लिहिलं होतं क्या बात आहे. की नाही घडीचा भरवसा उधार माल द्यावा कसा. मी त्याच्याच खाली लिहिलं, कारण त्याचं नाव होतं त्र्यंबक. मी लिहिलं नाही त्र्यंबकचा भरवसा दांडी मारते भलकसा. अरे बा. ही माझ्या काव्याची सुरुवात आहे. आणि नंतर तो आला आणि त्यानं पाहिलं, संतप्त झाला की हे कोण लिहिलं. आणि त्याला माहीत आहे की या मोहल्ल्यात एकच बिलंदर पोट्टा आहे, दुसरं कोणीच नाही. मग त्यानं आणलं मला म्हणजे एक चॉकलेट दिलं आणि सांगितलं म्हणे बाबू कोण लिहिलं. म्हटलं मीच लिहिलं.
काही लाज वाटते म्हण तुले? एका चॉकलेटवर सत्य उकलून घेतलं. तर ते म्हणे असं नको लिहत जो. म्हटलं दररोज चॉकलेट जर भेटत असतील तर याच्यानंतर मी कधीच लिहिणार नाही. तर ही इथून सुरुवात झाली. प्रत्येक गोष्ट थोडीशी काव्यात बोलणे आणि हळूहळू मग मी कविता लिहायला लागलो. आणि नंतर 12वी नंतर तर जरासा स्पीड आला. सर, मी बरेचदा बघते की आपण सादरीकरण करताना बऱ्याच कविता आपण गाऊन सादर करता. बरोबर. त्याला एक अंगभूत अशी लय असते असं आपल्याला वाटतं. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा कवितेचं गाणं होतं तेव्हा शब्द आधी येतात की चाल आधी सुचते? चांगला प्रश्न आहे अतिशय. आजकालचं जर पाहिलं आपण तर अगोदर चाल निर्धारित होते आणि त्या चालीमध्ये मग गाणे शब्द भरल्या जातात, मग ती कविता जन्माला येते. पण बऱ्याचदा कविता अगोदर लिहिल्या जातात आणि नंतर आपल्याला चाल सुचते. आता बिलकुल जेव्हा मी शिवाजी कॉलेजमध्ये होतो, डॉक्टर विठ्ठल वाघ हे मला 3 वर्ष माझे गुरु होते. आणि विठ्ठल वाघांचं बोलणं, त्यांची शैली, त्यांचं वऱ्हाडी भाषेतील म्हणजे एक प्रभुत्व हे पाहून मी इम्प्रेस झालो. कारण कुणावर तरी कुणाची तरी छाप असते. आणि मग मला समजायला लागलं की वाघ सर अगोदर कविता लिहितात आणि नंतर चालीत बसवतात. आता मी अगोदर लिहिल्या, फक्त त्या ताला सुरात बसतील, अष्टाक्षरी असेल, यमकाचं बंधन असेल, अशा प्रकारच्या मी कविता लिहिल्या. आणि नंतर कालांतराने आपोआप मग चालीमध्ये मी त्या म्हणजे गोवल्या किंवा चालीमध्ये मी सादर करायला लागलो. बरं, हे झालं सर कवितेविषयी. पण तुम्हाला मनातून कोणता काव्यप्रकार आवडतो? तसं तर मला कोणत्याही काव्य प्रकाराचं वावडं नाही, पण प्रत्येकाची एक प्रतिभा असते. कारण प्रत्येकाची एक शैली असते लिहिण्याची. बरोबर. मला तर अष्टाक्षरीमध्ये जास्त कविता लिहायच्या वाटतात. बरं. कारण अष्टाक्षरी हा असा काव्य प्रकार आहे की ज्या काव्य प्रकाराला आपण सहज गुणगुणू शकतो. बरं. म्हणून आजकाल काय मुक्त छंदसुद्धा खूप सुंदर आहे. असं काही नाही की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मुक्त छंद असलं की त्याला यमकाची गरज नसते. पण मी तर म्हणतो की मुक्त छंदसुद्धा यमकामध्ये लिहिला तो जास्त प्रभावशाली होते. क्या बात. विवा शिरवाट म्हणजे कुसुमाग्रजांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी म्हणजे अंत्ययमक वापरलेला आहे. आणि ती मुक्त छंद असूनसुद्धा, छंदमुक्त असूनसुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिकांच्या मनावरती राज्य करते. म्हणून यमकामध्ये असली पाहिजे हे तर बंधन आहेत. पण अष्टाक्षरी असेल, अशा अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त, आता बरेचसे गझलकार इथं आहेत. गझलकार जे लोक आहेत, कवी आहेत, ते मात्रावृत्तामध्ये लिहितात. बरोबर आहे ना? तर कवी हा अक्षर गणवृत्तामध्ये लिहितो. हो सर. आणि या अनुषंगाने मला थोडासा आपल्याला आराम द्यायचा आहे. मात्रावृत्तामध्ये आणि अक्षरगणवृत्तामध्ये ज्या वेळेला काव्य लिहिलं जातं त्याचा एखादा छोटासा नमुना म्हणून, तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो. क्या बात. कठीण समय येता कोण कामास येतो. बरोबर आहे सर. 8व्या आणि 15व्या अक्षरावर यतिस्थान. आणि लघुगुरूंचा क्रम किती सुंदर. पहिलं अक्षर ऱ्हस्व आणि चाललं सगळं ओढीनं सरळ सरळ. आणि 15 अक्षरं न न म य य हे हा लघक्रम. आणि किती सुंदर. पण ते भाग्य आमच्यासारख्या साध्या कवींना शक्य होत नाही. याचा खेदही वाटतो आणि हेवासुद्धा. आपली मुलाखत कंटिन्यू करायची. रसिक श्रोते हो, कावरे सरांच्या मुलाखतीतूनही आपल्याला बरंच ज्ञान मिळत आहे. आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतानासुद्धा सांगूनवेडे दादा जे माहिती आपल्याला देत आहेत त्याच्यामुळेही आपल्या ज्ञानात भर पडत आहे. आणि मला वाटतं मुलाखतीचं हेच खरं यश आहे की जिथून ज्ञानाची उत्पत्ती होते. ज्ञानाचं एका ओटीतून ज्ञान दुसऱ्या ओटीत जातं. हीच मुलाखतीची खरं यशस्विता आहे असं मला वाटतं. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मंगेश पाडगावकर असतील, भारत आंबे असतील, इंदिरा संत असतील, शांता शेळके असतील, यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक जण कविता करतात. बिलकुल बरोबर. तर ह्यांच्यासारखेच तुमचेही कुणी गुरु आहेत का की ह्यांच्यापैकी किंवा ह्यांच्या व्यतिरिक्त?
प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे काम करतात त्यांचा तो गुरु असतोच आणि असलाही पाहिजे, मी असं मानतो. माझेसुद्धा म्हणजे काव्याच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रथम जर गुरु कोणतं असेल तर डॉक्टर विठ्ठल वाघ. क्या बात आहे. कारण तो विदर्भाचा वाघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरकाळी फोडत फिरला. आपल्या टाळ्या तिथपर्यंत पोहोचवायचे आहेत विठ्ठल वाघांना या ठिकाणी विनम्र. कारण ताई मला वाघ सरांनी 3 वर्षामध्ये म्हणजे त्यांचा स्वभाव थोडासा तापट स्वभावाचा होता सर, खरंच. कारण अशी तशी कविता नेली तर ते फेकून द्यायचे. बर. म्हणजे वरणकर सर तर आणि अशा लोकांना लोक काय म्हणतात की बाबा प्रतिभा यांच्या डोक्यात गेली म्हणून असे वागतात. पण मला हे म्हणायचं आहे की असंच वागलं पाहिजे गुरुनी, तरच शिष्य काहीतरी शिकतो आणि योग्य मार्गाला लागतो. कारण माझ्या गावात जेव्हा वाघसर आले, अकोला म्हणजे मतदारसंघामध्ये लोकसभेचे उमेदवार होते ते, आणि मला दिसल्याबरोबर मी पाय धरले आणि म्हटलं सर माझ्या घरी चला. अरे अरे चल चल चल, मग तू कविता लिहिते ना. आणि सर पुढे पुढे धावत आणि मी मागं कविता म्हणत त्यांच्या. अरे बाप. तर असा तो प्रसंग समोर येतो ना. अरे ते त्यांचं काही थांबणं होतं. चल चल चालते, मी थांबलो की अजून म्हणायचे म्हण कविता. तर जेव्हा मी सांगतो की आमच्या शिवाजी कॉलेजला तेव्हा फार मोठा कार्यक्रम होता, त्यावर टी व्हीवर एक गोट्या मालिका सुरू होती. गोट्या जुनी आहे, काही लोकांना आठवत असेल. त्यामध्ये माईची भूमिका ज्या म्हणजे नटीनं केलेली आहे त्यासुद्धा स्टेजवर होत्या. आणि तिथं माझी वावर नावाची कविता सादर केली होती. आणि त्या वावर कवितेला त्यांनी स्वतः तर टाळ्या वाजवल्याच नाही, पण त्यांचे मी शब्द सांगतो, कोणाला मी आतापर्यंत सांगितले नाही. त्यांनी हे शब्द म्हटले की मी समजत होतो अकोल्यामध्ये एकच वाघ आहे, वारे दुसरे वाघाचं पिलू जन्माला आलं. अरे बाप रे बाप. तर हा कदाचित अहंकार होईल, म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास होईल, पण त्यांनी हे आशीर्वाद दिलेले आहे. तर म्हणून मी मग त्यांना काव्याच्या क्षेत्रातला माझा पहिला गुरु मानतो. वराडीचा छावा आहात. अलकाताईंनी वराडीचा छावा म्हणला. या 4थ्या कवी विचार संमेलनामध्ये तुम्हाला मिळालेली ही उपाधी, त्याला मी पूर्णतः अनुमोदन देते. आजपासून संजय कावरे हे नुसते प्राध्यापक नसून वराडीचे छावा म्हणून ओळखल्या जातील. धन्यवाद. असं या ठिकाणी आपण जाहीर करूया. वावर कवितेच्या ताई 2-3 वळी सादर करतो मी. इच्छा असेल बऱ्याच ऐकल्या असतील प्रश्न आपल्याला विचार की रसिक श्रोते हो, मी आत्ताच आपल्याला म्हटलं की या मुलाखतीचं एक यश आपण पदरात पाडून घेतलं की ज्ञान संपादन आपण दोन्ही ठिकाणाहून केलं. त्याचप्रमाणे या मुलाखतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की सरांनी आत्तापर्यंत जे सत्य कोणाला सांगितलं नव्हतं ते या मुलाखतीतून बाहेर आलं. ह्याच्यात गर्व काही नसतो सर, ती शाबासकी होती जी तुम्हाला विठ्ठल वाघांकडनं मिळाली. धन्यवाद ताई. आणि विठ्ठल वाघ म्हणजे साहित्यातल्या आपल्या वारकऱ्यांसाठी असलेले साक्षात विठ्ठल आहेत असं आपण आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आणि त्यांची एवढी मोठी शाबासकीची थाप तुम्हाला मिळाली हे तुमचं अहोभाग्य आहे. त्यांनी कौतुक केलेली तुमची ती वावर नावाची कविता आपल्या सगळ्याच रसिक प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. गुरु परमात्मा परेशु हा गुरु परमात्मा परेशु. आता वावर ही कविता ऐकूयात. संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे जन्मस्थळ आहे आणि त्या ठिकाणी माझी ही मुलाखत होते. मी तर माझं भाग्य समजतो ताई, कारण ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे ज्ञानोबाराया. पण त्यांची विनम्रता मला त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून भावते. प्रत्येक साहित्यिकानं, आमचे दादा बसलेले इथं पुष्पराज दादा, 10 ते 12 त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत आणि समोर बसलेले आहेत. जमिनीवर पाय असणारा आमचा दादा आहे. क्या बात आहे. कधी त्यांनी अपेक्षा केली नाही, पण कुठंच त्यांना रसिक म्हणून बसू देत नाहीत, त्यांना अध्यक्षच करतात. आज ते रसिक म्हणून बसलेले आहे, त्याचा अभिमान आहे. कविता सादर करतो कारण मी शेतीमातीतला कवी आहे. माझा बाप शेतकरी आहे आणि ह्या शेतीमातीचे संस्कार
म्हणजे जसे वडिलांचे संस्कार तसे ते मातीचे संस्कार माझ्यावर झाले. म्हणून शब्दातून त्या मातीचं ऋण फेडण्याचा मी प्रयत्न केला. या कवितेतून वर्णन कविता आहे फक्त की माय वावर वावर वा माय वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर वावराच्या धुऱ्यावर उभी वाळली बाबूय. विदर्भामध्ये वाढली म्हणजे वाढली, उंच वाढली. इकडे कविता म्हटली ते म्हणे वाढली, वाढली म्हणजे सुकली काय की वावराच्या धुऱ्यावर उभी वाळली बाबूय तिचा पिवया फुल रखे अंगा खांद्यावर. माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर वावराच्या मंदामधी जाळ आंब्याचे ओढीन. वावराच्या मंदामधी जाळ आंब्याचे ओढीन जणू वावरात उभे 5 पांडव गोडीन. माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर. पुढच्या 2 ओळी म्हणतो फक्त. उभी जव्वानीत बोर पूर्ण घ्या सर. मान खालती करुण. उभी जव्वानीत बोर मान खालती करून झाके टप्पोऱ्या बोराले पदर पानाचा धरून. माहे वावर वावर माहे वावर वावर खूप माहे वावर वावर माहे वावर वावर. या कवितेमध्ये मी नेहमी सांगत असतो की जेव्हा बोरीला बोरं येतात हे तिचं एक तारुण्य आहे असं मानतो मी. तिचं ते ऐश्वर्य आहे आणि त्या ऐश्वर्यामध्ये ती बोर झुकलेली असते. कवीची नजर. तसंच माणसानं आपल्या जीवनामध्ये जेव्हा ऐश्वर्य येते मग ते सत्ता असो, संपत्ती असो, साहित्य असो की काही असो त्यामध्ये माणसानं नम्र असलं पाहिजे. सुंदर बोर शिकवते. झाडं माणसाला शिकवतात. माणसं माणसाला जेव्हा शिकवतात तेव्हा ऐकत नाही आपण. तर जे निसर्गामध्ये आपल्याला दिसते कवीला ते त्याच्या दृष्टीनं पाहून ते आपल्या कवितेमध्ये बांधणे आणि त्याचंही गाणं तयार करणे हे कवीचं मी तर म्हणतो की कर्तव्य आहे प्रत्येक कवीचं. खूप सुंदर. पुढच्या ओळी घ्या सर. रसिक श्रोत्यांच्या विनंतीस मान देऊन मी सर. अंग झाकल मातीचं शालू हिरवाने सुन. अंग झाकल मातीचं शालू हिरवाने सुन. रूप खुलल प्रीतीचं होता मेघाशी मिलन. माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर माहे वावर वावर. धन्यवाद. खूपच सुंदर. म्हणजे खरा गायक माझ्या शेजारी आहे का कवी माझ्या शेजारी आहे हाच आता मला प्रश्न पडायला लागला आहे. आणि रसिक श्रोते हो, सुरुवातीला मी ज्या 2 ओळी घेतल्या होत्या कदाचित तुम्हाला आत्ता त्या समर्पक वाटत असतील की क्षितिज जसं दिसतं तशीच म्हणावीत गाणी. हे जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, हे सगळं हे कविता ऐकल्यावर आपल्याला असं वाटेल की हां अंजनाताई खऱ्या ओळी घेतल्या होत्या की सर तसेच आहेत. जसं दिसतंय तसंच त्यांच्या कवितेत उमटत आहे. फक्त ते आपल्यापर्यंत शब्दांच्या माध्यमातून निसर्ग पोचवतात असं मला वाटतं. सर पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कागदावरची कविता आणि कवितेचं झालेलं गाणं, कागदावरची कविता आणि कवितेचं झालेलं गाणं यात खूप फरक असतो. बरोबर. म्हणून मला हे नेहमी जाणून घ्यावं असं वाटतं की कविता फुलते म्हणजे काय होतं, कवितेचं गाणं होतं म्हणजे नक्की कवितेवर काय संस्कार होतात. बरोबर आहे ताई. इथं बसलेले सर्वच प्रतिभावंत लोक आहेत. आमचे आभाळा एवढं व्यक्तिमत्व असणारे पोनेरकर दादा, रक्षे सरसुद्धा आपल्या क्षेत्रामधले फार मोठे साहित्यिक आहेत. अलकाताई असो किंवा ज्यांची नावं नाही घेतले गैरसमज नाही करायचा मला. अनेक लोक आहेत इथं कविता लिहितात. पण मी तर म्हणतो की प्रेझेंटेशन्स जे स्किल आहे या स्किलशिवाय तुम्ही तुमची कविता लोकांपर्यंत पोचू शकत नाही. आपण काय लिहिलं, बरोबर आहे, आपण काय लिहिलं ते लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे.
आणि त्यासाठी माध्यम कविता काय, जेव्हा कागदावर अवतरते, जर अष्टाक्षरीमध्ये अवतरली असेल तर त्याला सुंदर जर स्वराचा साज चढवला तर ते गाणं होऊन जाते. शेवटी आपण लिहितो आपल्या जीवनावरच, अवतीभोवतीचं जे जीवन आहे त्यावर लिहितो आणि ते रेखाटलेलं जर आपण सुंदर स्वरामध्ये साज चढवून रसिकांच्या हृदयापर्यंत पोचू शकलं तर ते आपोआप गाणं तर तयार होते. म्हणतात ना, जीवन गाणी गातेच राहावे. अर्थात हे जीवनाचं गाणं आहे. ते गाणं कवी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लोकांपर्यंत पोचत असतो. सर, आता आम्ही श्रोते म्हणून आम्हाला कसं की कवी तितकाच महत्त्वाचा वाटतो आणि गीतकारसुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटतो. आमच्या लेखी दोन्ही खूप महत्त्वाचे, पण दोघीमधला नेमका फरक काय हे काही समजत नाही आम्हाला. तर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की कवी आणि गीतकार ह्याच्यामध्ये फरक काय असतो? गीतकार आजकाल आपण जर पाहतो, ते माझ्या समजप्रमाणे मी सांगतो, कदाचित प्रत्येकाच्या मनात वेगळं उत्तर असेल, की आजकाल गीतकार जे आहेत हे डिमांड करून लिहितात. म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये एखादी जशी चित्रपटाची स्टोरी असेल त्या अनुषंगाने त्यांना जे गीतं पाहिजेत तशा प्रकारचे डिमांड करतात आणि डिमांडप्रमाणे ते गीतकार लिहून देतात. मग संगीतकार त्याला संगीतबद्ध करून ते गाणं तयार होते. बरं. आणि साहित्य काय आहे, तो कोण्या निरपेक्ष भावनेनं लिहित असतो. आपण लिहितो आपल्या आनंदासाठी लिहितो आणि लिहिल्यानंतर ते लोकांना भावते, आवडते आणि ते लोकांपर्यंत पोचते. म्हणजे आपल्या अपेक्षा काही नसतात. आतून जे सुचलं ते आतून जे आपल्याला सुचलं, जे भावलं, जे दिसलं. कारण कवी जे न देखे रवी ओ देखे कवी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की कवीला समाजातलं असं काही गोष्ट, मी तर कवी होण्याची पहिली पायरी ते समजतो की जेव्हा एखादी वस्तू जशी आहे तशी तुम्हाला दिसत नाही, त्यापेक्षा वेगळी दिसायला लागते, समजायचं तुम्ही कवी होता. वा 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 वा, काय कवीची सोपी साधी व्याख्या सरांनी सांगितली आहे. कोणता साहित्यिक असो त्याला जसं आहे तसं जर देत असेल तो सामान्य झाला, पण तो असामान्य केव्हा होईल की जेव्हा आहे त्यापेक्षा काही वेगळी असेल. आता माझी बायको, त्या बायकोवर सरळ वर्णन करणे वेगळं, पण तिला रंभा उर्वशी समजून जर मी वर्णन करत असेल तर मला वेगळी दिसायला लागली. ती क्या बात आहे. वहिनी, माझी पार्टी फिक्स बरं का. ती आली तेव्हापासूनच माझ्या कविता बहरायला लागला. क्या बात आहे. दुसरं सत्य उलगडलं बरं का. तुम्ही फक्त या मुलाखतीचं यश आता मोजत राहा. यशावर यशाच्या पायऱ्या आम्ही चढत आहोत. आता कुठे विनोद होते काय, जेव्हा मी पहिल्याच लग्नानंतर पहिल्याच दिवाळीला गेलो सासऱ्याच्या घरी. अरे बाप, आता 10 मिनिटात आवडणं शक्य नाही आहे. नाही, 1 मिनिटात फक्त. तेव्हा सासरेबा म्हणाले, बरे आले तुम्ही. मी म्हटलं, बाबा दर्शनासाठी आलो. हां, कारण माझ्या बायकोचं नाव दर्शन आहे. मी काय येत होतो. म्हणजे कवी होण्याचा हा एक बघा ना गुण कसा की दर्शनाचं साठी आलो, म्हणजे दर्शनाचे 2 अर्थ त्यांनी कसे अभिप्रेत इथं केलेले. आता माझ्या शेजारी कोण बसलं होतं, प्राध्यापक संजय कावरे. त्याचा झाला आता वऱ्हाडी भाषेतला वाघ, वऱ्हाडीचा वाघ. आणि त्यात आपण आत्ता जी पहाडी आवाजात त्यांची रचना ऐकली, त्याच्यामुळे आपल्याला अजून एक उत्सुकता आहे की त्यांची अजून एक रचना आपण ऐकावी. म्हणून सर, अशी तुम्हाला विनंती करते की तुमची एक आवडती रचना आम्हाला अशाच पहाडी आवाजात ऐकवावी. बिलकुल बिलकुल. नाही नाही, जेव्हा माझं लग्न झालं होतं पहिल्याच दिवाळीला मी गेलो होतो असं म्हणायचं आहे मला. पहिलीच्या नाही. ग्रेट. म्हणजे या साहित्य संमेलनात होऊन दुसऱ्या साहित्य संमेलनात माझी जोडी फोडता वाटते तुम्ही. नाही नाही, आम्ही अजून गाठपक्की मारून देऊ परत जाताना. तर सरांच्या आवडीची एक रचना आपण इथे ऐकूयात. बिलकुल बिलकुल. आता रचना तर भरपूर आहे, पण त्यापैकी माझी सध्या संपूर्ण म्हणजे आमच्या मित्रांमध्ये, मी महाराष्ट्रात तर म्हणणार नाही, महाराष्ट्रामध्ये, कारण इथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेले, घराघरात गेलेले कवी आहेत, त्यांच्याबरोबरीचा आम्ही नाही आहो. सर प्रत्येक घरात गेलेले आहेत, म्हणजे त्यांच्या कविता गेलेल्या आहेत, सर नाही गेले. नाही तर काय होईल की आपण कवी बोलतो एक आणि त्याचा अर्थ काही वेगळा समजला जाते.
इथे बाई सोबत असल्याचं भान असू द्यावं सर्वांनी. तर माझी एक जाता नावाची एक रचना आहे, ती कविता तुम्हाला सादर करतो. बरेच जणांनी ऐकलेली आहे, पण ती कविता मला का आवडते, कारण त्या कवितेमध्ये माझ्या आईच्या भावना आहेत. कारण जातं गेलं ताई, पण जात्यासोबत एक संस्कृती गेली, की जात्यावर गाणे म्हणणाऱ्यांची एक संस्कृती. आजकाल लग्नामध्ये जात्याचा म्हणजे एक प्रथा आहे आमच्याकडे, जाता आणल्या जाते पण गाणं म्हणणारीच बाई सापडत नाही. ही परिस्थिती आहे. कारण आपल्या भावनांचं जे रुदन आहे, ज्या भावनांचं काय म्हणू आपण प्रगटीकरण आहे, ती त्या जात्यावर बसून गाण्याच्या स्वरूपात व्यक्त करायची. अगदी खरं आहे सर. म्हणजे पूर्वी सासूला डायरेक्ट बोलता येत नव्हतं, म्हणून ती बरेचशी गाणं तर अशी असायची की अशा नात्याचे वर्णन त्या गाण्यामध्ये असायचं. पण जातं गेलं, जात्यावरची गाणी गेली, जात्यावरची संस्कृती गेली. आता का चक्कीवर आपलं गाणे म्हणायचे. तर त्याच्यावर मी कविता लिहिली की त्यामध्ये भावना आहे की जात फिरे घर घर पीठ येई भर भर, जात फिरे घर घर पीठ येई भर भर, माय दयता दयता चिंब भिजते पदर, माय दयता दयता चिंब भिजते पदर, भल्या पायटच्या पारी माय दयन दयते, भल्या पायटच्या पारी माय दयन दयते, सूर तालातल गान गयातून पाजयते, सूर तालातल गान गयातून पाजयते, सूर सयदाच्या वाणी गान लागे तीच गोळ, सूर सयदाच्या वाणी गान लागे तीच गोळ, संसाराच्या व्यापातून जन्मे कवितेची ओळ, संसाराच्या व्यापातून जन्मे कवितेची ओळ, नाही मांडल गराण नित जगन तंगीत. माझी आई कधी घराणं करत नव्हती चार घरी, म्हणजे बायको करते असं म्हणत नाही मला. पण आजकाल काय आहे की आपल्या भावना आपण चार घरी व्यक्त करतो, परंतु माझ्या आईनं आपल्या संसारातलं दैन्य दुःख आपल्या मनात ठेवलं, कधी चार घरी त्याची वाच्यता केली नाही. की म्हणून नाही मांडल गराण नित जगन तंगीत, नाही मांडल गराण नित जगन तंगीत, तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यानं संगीत, तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यानं संगीत, नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप, नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप, जात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप. खूप सुंदर. जात केवळ धान्यच पिसत नव्हतं, तर घरातला आळस सुद्धा पिसत आहे. आज मला सांगावंसं वाटते की 10 पैकी 7 ते 8 स्त्रिया शिजर करून बाळाला जन्म देतात. हो खरं. याला कारण आज रामदेव बाबा सांगतात की एक पाय आखूड करायचा, एक पाय लांब करायचा, जात्यासारखं दळायचं. माझी आई प्रत्यक्ष दळायची, त्यामुळं ती 87 वर्ष वयाची. आज माझ्या आईचं 86 वर्ष वय सुरू आहे. अजूनही आहे की ना. नाही मांडल गराण नित जगन तंगीत, तिच्या शोषिक गाण्याले देल जात्यानं संगीत, नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप, जात रोग पिसणार दुज लक्ष्मीच रूप, माय लेकराच्या साठी रोज फिरे जात्या परी. क्या बात आहे. माय लेकराच्या साठी रोज फिरे जात्या परी, बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी. वा वा वा. बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी, उभ्या संसारात तिनं केलं दयन कांडण, उभ्या संसारात तिनं केलं दयन कांडण, सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण, सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण, माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर,
माग जात्याले ठेवून माय गेली माई दूर, पाय तिच्या ओवितले आता हरपले सुर. किती भावना वश असा शेवट सरांनी केला आहे. म्हणजे कविता सादर कशी करावी, वऱ्हाडी भाषेची अंगभूत असणारी गोडी ती कशी चपखलपणे कवितेत बसवावी आणि वेगवेगळ्या आपल्या भावनांना एका चौकटीमध्येच मुक्तपणे कसं खेळू द्यावं, हे सर खरंच तुमच्याकडून शिकायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून सर नवीन कविता लिहिणाऱ्या लोकांसाठी, कविता लिहिणाऱ्या कवींसाठी तुम्ही काय सांगाल? तर एवढंच म्हणेल, जबरदस्त लिहा, जबरदस्तीनं लिहू नका. क्या बात आहे, क्या बात आहे. वन्स मोर सर, वन्स मोर प्लीज. जबरदस्त लिहा, जबरदस्तीनं लिहू नका. कारण कविता ही जन्माला येते, तिला शिजर करून बाहेर काढता येत नाही. वा 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 वा, क्या बात आहे. मस्त मस्त. आता मला तर वाटत नाही आहे की साहित्य प्रकारात किंवा कवितेच्या प्रांतात कुठल्या अंगाला ह्यांनी हात लावायचं राहिले. सगळे साहित्य प्रकार लिहून झालेत, कविता लिहून झाल्यात, पण तरी पण कवी कुठंतरी अपूर्ण स्वतःला समजत असतो. त्याला वाटत असतं मी अजून या विषयावर लिहिलेलं नाही, त्या प्रकारात लिहिलेलं नाही. तर सर तुम्हाला कधी असं वाटतं का हो की साहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये की आपण या काव्य प्रकारात अजून लिहिलेलं नाही आहे? नक्कीच. कवी हा नेहमी तुषार्त असतो, भुकेला असतो. मला गझल खूप आवडते. इथं गझलकार बसलेले आहेत. मी गझलला तेवढीच दाद देतो आणि गझलकाराला तितकाच सन्मान देतो. कारण गझलचा एक शेर म्हणजे संपूर्ण कविता आहे, संपूर्ण कविता. मला वाटते गझल लिहावी, पण मी त्या क्षेत्रामध्ये स्वतःला नाही ढाळू शकत किंवा मी नाही स्वतःला सिद्ध करू शकत. ही माझी उणीव आहे. मी गझलचे क्लाससुद्धा केले, पण अजूनही मला गझल लिहिता आलं नाही. गझल सदृश्य काही लोक म्हणतात, पण मी तर ऐकलं की गझल सदृश्य असा काही प्रकारच नसतो. एक तर गझल असते किंवा नसते. बरोबर आहे ना? हे पळवाट आहे विनाकारण गझल सदृश्य वगैरे. तर त्यामुळं माझा एकच आहे की मी गझल लिहिली नाही. होऊ शकते भविष्यामध्ये की मी एक दिवस लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या कवी मित्राला दाखवले की हे म्हटलं गझल आहे माझी, जमली काय? तर ते म्हणे तुझे जे सुरू आहे तेच सुरू ठेव, फालतू याच्यात पडू एक सोडून दुसरीच्या मागं लागू नको म्हणे. एका अर्थानेच घ्या पण हा शब्द, आता ह्याच्यातला दुसरा अर्थ नका शोधू. तर तेच आहे, म्हणजे अर्धी सोडून सगळीच्या मागं काही लागू नये. जे आहे त्यात भलं म्हणायचं. बरोबर आहे ना? आपली आहे त्यात मी समाधानी आहो. आपली आहे त्यात मी समाधानी आहे. बरोबर आहे. ती समाधानी आहे की नाही मला माहीत नाही, पण मी समाधानी आहो. वहिनी तुमच्यासाठी मंच ओपन आहे, तुम्ही समाधानी आहात का नाही? हो 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 हो. अरे बाप, त्रिवार वंदन करतात हे ऐकलं होतं, पण त्रिवार होकार आलेला आहे म्हणून त्या पूर्णतः समाधानी आहेत. पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा वाटतो मला थोडा. नाही नाही, वहिनी तिकडे बसलेले आहेत, हे इथं बसलेले आहेत. नाही, हा आरोप तुमचा कदाचित चुकीचा आरोप आहे. अजिबात मान्य नाही हा आरोप. वहिनीने स्वखुशीनं अनुमोदन दिलेलं आहे. पण ताई मी एक सांगतो की माझी घरात चालते. काय काय चालते? हुकमत चालते माझी. हे सत्य आहे. मी बायकोसमोर सांगतो, मी घाबरत नाही. कारण मी कविताच लिहिलं आहे की बायको कशी धाकात ठेवावं सल्ला मी देतो. ऐका श्रोतेहो नीट ऐका. बायको कशी धाकात ठेवावं सल्ला मी देतो, पण घरची चेपुळे राजा मीच भल्ला देतो. जबरदस्त. काय परत एकदा ऐकायचंय? या परत एकदा. नाही, बायको कशी धाकात ठेवावं सल्ला मी देतो, पण घरची चेपुळे राजा मीच भल्ला देतो. तर अशा दोन ओळीची कविता आहे. ते पुढे आहे कविता. मुलाखतच रिपीट करावी का काय? नुसतं एका शब्दाला नाही वन्स मोर देऊ, त्यांच्या सगळी अख्खी मुलाखतच त्यांची आपण वन्स मोर देण्यासारखी आहे. आणि ज्ञानी यांच्या या दरबारात त्यांनी गाऱ्यानं घातलंय की गझल ही त्यांना अजूनपर्यंत आलेली नाही आहे असं ते म्हणतायत. आपण विश्वास ठेवूया आणि भविष्यामध्ये एक गझलकार संजय कावरे आपल्याला भेटतील अशी आपण आशा बाळगूया. धन्यवाद ताई.
आम्हाला खूप आनंद होता या ठिकाणी की 2 ओळीची कविता सरांच्या नावावर एक वर्ड रेकॉर्ड आज तयार झाल्याचं मला वाटतं. औदुंबर नावाची कविता ना, बरोबर ना? त्र्यंबक बापूची ठोंबरेंची बालकवींची ती एक अपूर्ण राहिलेली कविता होती. कदाचित ही कविता आमची अशी विनंती असेल आपल्याला की ती पूर्णत्वास आली पाहिजे. क्या बात आहे. कोणती औदुंबर कविता? यांची आत्ताचा जो सल्ला आहे 2 ओळींचा, त्याच्यात तुम्ही एवढे हसलेले आहात. आता ती पूर्ण कवितेच्या रूपात पुढच्या मला जे म्हणायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद ताई, धन्यवाद. पुढच्या संमेलनापर्यंत या 2 ओळीची अख्खी कविता बनवून नव्या दुल्हनसारखी तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा तुम्ही किती हसाल याचं मी आत्ताच माझ्यासमोर प्रसंग निर्माण होतोय. सर, आता शेवटचा आणि थोडासा नाजूक प्रश्न आहे की कवितेची समीक्षा असावी की नसावी? एवढ्या धडधाकट माणसाला तुम्ही नाजूक प्रश्न विचारायला नको होता असं मला वाटतं. आता वाघच बसलाय. शेळी म्हणलं तरी खाणार आहे, वाघोबा म्हणलं तरी खाणार आहे, वाघ म्हणलं तरी खाणार आहे. मग म्हणूनच घेऊ द्या ना आपल्या मनात काय येते. कवितेची समीक्षा असावी की नसावी? हां सर, कवितेची समीक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. कारण क्या बात आहे. पण आजकाल समीक्षा कशी आहे माहीत आहे का? मी पाहतो रसग्रहणात्मक समीक्षा असते, त्यामध्ये कवीनं किती चांगलं लिहिलं हेच दाखवलं ते. कवी कसा आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर प्रतिमा, त्याच्या यमक वगैरे वगैरे काय असतील काव्याची जी काही गुण. पण त्यामधून कवीची काही उणीवही दाखवल्या गेली पाहिजे. ती उत्तम समीक्षा मी मानतो. क्या बात आहे. कारण समीक्षक किती कसदार आहे यावर त्याची समीक्षा असते. म्हणून गुण आणि अवगुण या दोन्ही गोष्टीचं दर्शन त्या समीक्षेतून झालं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या चुका कोणी दाखवणार नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही. म्हणून मी विठ्ठल वाघ सरांबद्दल सांगितलं की त्यांच्याकडे जर 10-12 कविता कोणलेल्या आणि ह्या सर वाचा, ते असे पायचे फेकून द्यायचे. कारण त्यांचं काम होतं की उत्कृष्ट लिहा आणि असलं पाहिजे कोणीतरी असं आपल्याला दटावणारं. कारण कोणीतरी घरी धाक असेल तरच आपण व्यवस्थित चालतो, नाही तर नवरे तर रोज बारमध्ये बसतात. तर घरी कोणीतरी आहे आणि कोणीतरी दटावते, हे महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून आपल्या जीवनप्रवाहाला वळण लावणारा हा खरा मित्र असते. आणि म्हणून समीक्षक हा सुद्धा एक मित्रच आहे आणि मित्रच आहे. समीक्षक हा सुद्धा एक मित्रच आहे आणि काव्याची समीक्षा झालीच पाहिजे असं प्राध्यापक संजय कावरे उर्फ वराडीचे वाघ यांचं म्हणणं या ठिकाणी आहे. माझं नाही आहे, माझं वेगळं असू शकतं किंवा मी त्याला सहमतसुद्धा असू शकतो. छावा म्हणायचं आहे का? बरं बरं, वराडीचा छावा. धन्यवाद. सुधारणा ठीक आहे. तर सर, मी पण तुमच्या मताशी अशी सहमत आहे की यश मिळालं की पाठीवर 100 कौतुकाचे हात पडतात शाबासकी देण्यासाठी. पण स्पर्धेत उतरण्यासाठी जे बळ देतात किंवा तो स्पर्धेत भाग घे म्हणून जे प्रोत्साहन देतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून विठ्ठल वाघांनी जरी कविता फेकून दिल्या तरी ते बळ सरांसाठी किती महत्त्वाचं होतं हे त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. रसिक श्रोते हो, कवितेचं गाणं होताना त्यावर काय काय संस्कार होतात आणि त्याच्यासाठी गीतकार काय मदत करतो किंवा संगीतकार त्याच्यावर अजून काय संस्कार करतो ह्याची मला नेहमीच उत्सुकता वाटत होती. पण आयोजकांनी या मुलाखत घेण्यासाठी मला जे इथं बसवलं तेव्हा माझ्या मनातले सगळे प्रश्न मी फटाफट कावरे सरांना विचारून घेतले आणि त्यांनी अतिशय सफाईदारपणे त्याची समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत. म्हणून मी प्राध्यापक संजय कावरे यांचं या ठिकाणी मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद ताई, सर्वांचे धन्यवाद. श्वासाचे गुलाम सारे, श्वासाचे गुलाम सारे तो उश्वास पेरत जातो. श्वासाचे गुलाम सारे तो उश्वास पेरत जातो. थोडेसे जगण्यासाठी तो महाल बांधून देतो. आपल्याला थोडंसं कवितेचं ज्ञान पाहिजे होतं, आपल्याला सगळ्यांची एकी पाहिजे होती, एकत्र असा काव्य मेळावा पाहिजे होता. पण नानी आणि बघा आपल्याला किती सुंदर हे महालाचं रूप आपल्याला इथं दिलेलं आहे.
खरोखरच त्या ज्ञानियाच्या चरणी नतमस्तक आपण या ठिकाणी सर्वजण आहोत. मी सरांना पुढच्या लेखनासाठी भरभरून शुभेच्छा देते. लवकरच त्यांची गझलकार म्हणून जी असलेली प्रतिमा आपल्यासमोर येणार आहे. त्याचबरोबर आत्ताच ज्या 2 ओळी त्यांनी सांगितल्या त्याची कवितासुद्धा आपल्यापर्यंत येणार आहे. सर, आम्ही त्याच्या पूर्णतः स्वागतासाठी तयार आहोत. त्याचबरोबर रसिक प्रेक्षक हो, वार्ताहर, मुख्य म्हणजे आयोजक ज्यांनी मला ही संधी दिली, या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. सर, आपले शतशः मी ऋणात आहे.